महत्त्वाची बातमी पुण्यातून येतेय। पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचं आधार कार्डही खोटं असल्याचं समोर आलंय। त्या आधार कार्डवर अस्तित्वच नसल्याचं पत्ता आहे। निलेश घायवळनं पोलिसांच्या हातावर तुरी देऊन थेट लंडन गाठले। पोलिसांच्या रडारवर असताना घायवळ देश सोडून पळाला। काही दिवसांपूर्वी त्यानं फेक माहिती देऊन पासपोर्टही काढल्याचं समोर आलेलं आहे। आता त्याच्या संदर्भातल्या आधार कार्डची महत्त्वाची माहिती समोर आली आहे। या आधार कार्डवर इनव्हॅलिड ॲड्रेस आहे। निलेश घायवळनं आधार कार्डवर खोटा ॲड्रेस दिला आणि हे खोटं आधार कार्ड दाखवत त्याने पासपोर्ट बनवला आणि लंडन गाठलंय। ही महत्त्वाची मोठी बातमी निलेश घायवळ संदर्भातली। निलेश घायवळचं आधार कार्डही आता खोटं असल्याचं समोर आलेलं आहे। या आधार कार्डवर अस्तित्वात नसलेलाच पत्ता आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, आता या आधार कार्ड मधला ॲड्रेस हा अस्तित्वात नसल्याचं समोर आलेला आहे, काय आणखी अधिक माहिती मिळते? आपल्या हाती न्यूज 18 लोकमतच्या हाती हे आधार कार्ड जे निलेश घायवळचं ते लागलेलं आहे, जे त्यांना खोटं बनवलेलं होतं, ज्याच्या आधारावरती त्यांनी नगर जिल्ह्यातून पासपोर्ट जो आहे तो मिळालेला होता। मात्र प्रत्यक्षामध्ये हा पत्ता जो आहे तो अस्तित्वात नसल्याचं यापूर्वी लक्षात आलेलं होतं। आता हा पत्ता जो आहे तो अधिकृतरित्या त्यांना आधार कार्डवरती कशा पद्धतीने दिला, त्यासाठी खोटं आधार कार्ड कसं बनवलं, असे अनेक प्रश्न जे आहेत ते समोर आलेत। हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत। त्याच्यामुळे आता निलेश घायवळ याच्यावरती खोटी कागदपत्र दिल्यासंदर्भात कारवाई होण्याची शक्यता जी आहे ती वाढलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर महत्वाची गोष्ट म्हणजे निलेश घायवळ याने जो पत्ता दिलेला होता, या पत्त्यावरती पोलिसांनी व्हेरिफिकेशन तेव्हा कुणीही तिथं आढळून आलेलं नव्हतं। हा पत्ताच आढळून आलेला नव्हता आणि तशा स्वरूपाचा रिपोर्ट जो आहे तो पोलिसांनी दिलेला होता। मात्र तरी सुद्धा निलेश घायवळ याला पासपोर्ट मिळाला आणि तो परदेशामध्ये पळून गेलेला आहे। त्याच्यामुळे हा कागद जो आपल्या हाती लागलाय, अशाच पद्धतीची खोटी कागदपत्र जी आहेत, पुरावे जे आहेत, ते निलेश घायवळ याने तयार करून त्याच्या आधारावरती पासपोर्ट मिळवला असल्याचं आता वैभव, आता पोलीस या संदर्भात काय कारवाई करतात पाहावं लागेल आणि अशा प्रकारे जे खोटी कागदपत्र दिली आहेत त्यात त्याला कोणी मदत केली तेही येत्या काळात तपासात पुढे येईल। सुरता, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।